सरकारनं निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे शुल्क अथवा देणगी घेऊ नये असा शासन नियम आहे। प्रवेश देताना पालकांकडून देणगी घेतल्याचं उघड झाल्यास संबंधित शाळेला 25,000 रुपये किंवा देणगीच्या 10 पट रकमेचा दंड आकारण्याची तरतूद आहे। मात्र कोल्हापुरातील काही शाळांमधून नियमबाह्य 25,000 ते 1 लाखांपर्यंतची देणगी स्वीकारली जात असल्याचा आरोप शिवशाही फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलाय। देणगी घेणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन फाउंडेशनच्या वतीनं सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक हनुमंत बिराजदार यांना देण्यात आलं। अशा शाळांवर 25 फेब्रुवारीपर्यंत मोहीम राबवून कारवाई करण्यात यावी, अन्यथा 28 फेब्रुवारीपासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारात बेमुदत धरणं आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील सामंत, जिल्हाध्यक्ष सचिन साळुंखे, मनोज जाधव, महेश कदम, कार्याध्यक्षा मनीषा घाटगे, दिशा मांडवकर, गौरी कुलकर्णी, विशाल कांबळे आदी उपस्थित होते।